भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा सर्वदूर नेण्यासाठी सर्वोत्तम हातभार लावला तो गुरु शिष्य परंपरेने. कालानुरूप गुरु शिष्य परंपरेची जागा आजच्या काळात सर्वमान्य झालेल्या गायन शिकवणी वर्गात झाली. पण हे स्थित्यंतर अचानक एका दिवसात घडले नाही. गुरुगृही राहून संगीत विद्या ग्रहण करताना अंगीकारलेली तळमळ, शिस्त, आदररूपी धाक आणि ध्यास सोबत घेऊन गुरुकडे शिकवणी वर्गात शिकणारी एक पिढी अस्तित्वात होती. त्या पिढीने सांगीतिक शिस्त आणि परंपरा यांचे पालन कठोरपणे केले आणि मिळालेली विद्या जमवत जोपासत पुढील पिढीकडे हस्तांतरित केली. हे स्थित्यंतर हळुवारपणे घडवणाऱ्या पिढीने आपल्या गुरूंकडून श्रेयस समजावून घेतले आणि आपल्या विद्यार्थ्यांना प्रेयस मुक्त हस्ते दिले. डोळसपणे श्रेयस आणि प्रेयस यांची निवड करणाऱ्या सांगीतिक पिढीच्या सौ शुभदा पावगी या एक विलोभनीय प्रतिनिधी ठरतात. नमस्कार, मी कल्पिता खरे, गुरु सौ शुभदा पावगी यांची शिष्या. खरं तर एका मिनिटात आपलं भावना व्यक्त करणं हे फार कठीण काम आहे. मला सुगम संगीतच शिकायचं होतं, शास्त्रीय संगीत शिकायचं नव्हतं. 2-4 ठिकाणी चौकशी केली, बाईंचं नाव कळलं, मग मी बाईंकडे आले. तर बाई म्हटल्या नाही, मी फक्त क्लासिकलच शिकवते. पण मला माहिती नाही बाईंच्या मनाची आणि माझ्या मनाची तार कशी जुळली आणि मी बाईंकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. गाणं शिकायला सुरुवात केली. परीक्षा द्यायच्या बाई म्हणाल्या. मी म्हटलं नको, मला काय सरकारी नोकरी आहे, त्यामुळे मला काही परीक्षा द्यायची गरज नाहीये बाई, नुसतं मला गाणं शिकवा. बाई म्हणल्या नाही, खरे बाई परीक्षा द्यायच्या. असं करून बाईंनी माझ्या पदरात ती विशारदची डिग्री घातली. आणि पावगी सर सुद्धा आम्हाला गुरुस्थानीच आहे, कारण आम्हाला वेळोवेळी त्यांचं कुठल्याही गोष्टीसाठी मार्गदर्शन मिळत असतं. असे हे आमचे 2 गुरु, यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. शालेय जीवनापासून रुजलेला शास्त्रीय संगीताचा कोंब जतन करण्याचा वसा शुभदा पावगी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या रजनी जोशी यांनी घेतला आणि गेली सुमारे 5 दशके तो अविरत जपला. पती श्री श्रीकांत पावगी यांना त्यांचे गुरुतुल्य असलेल्या बाजपेयी सरांनी एक पोळी कमी झाली तरी चालेल पण गाणं सुरू राहायला हवं असा मंत्र दिला. श्रीकांत पावगी यांनी तो शिरोधार्य मानला खरा, पण शुभदा पावगी यांनी सांसारिक जबाबदाऱ्या पूर्णत्वाने क्षमतांपलीकडे जाऊनही कडू गोड अनुभव घेत पार पाडल्या आणि सोबतीला शास्त्रीय संगीताचे नवनवीन टप्पे पार केले. नोकरी, करिअर आणि संसार यातील निवड किंवा त्या संदर्भात कुचंबणा वगैरे याविषयी चर्चा उघडपणे होण्याच्या आजच्या काळात प्रापंचिक कर्तव्य आणि नवनवीन क्षितिज अशा 2 विभिन्न बाबी लीलया हाताळणाऱ्या शुभदा पावगी आदर्श ठरतात. नमस्कार. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरोहर या कार्यक्रमाकरता आमच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या मैफलीमधली सगळ्यात ज्येष्ठ स्त्री कलावंत म्हणजे शुभदा पावगी, माझी मामी. मामीच्या सांगीतिक प्रवास आणि त्याच्या सांगीतिक क्षेत्रातल्या यशाबद्दल मला आज इथे बोलायचं नाही आहे. माझी ती मामी आहे आणि कलाकाराच्या पलीकडे असणारी जी एक व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. आज आपण सगळेच जण वर्क लाईफ बॅलन्स, वर्किंग वुमन आणि हाऊ दे शुड मॅनेज एव्हरीथिंग ह्याच्याबद्दल फार बोलतो, ऐकतो, वाचतो, लोक बरेच सल्ले देतात. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जेव्हा ही संकल्पना कोणी अस्तित्वात पण नव्हती, त्यावेळी 35 ते 40 वर्षापूर्वी जेव्हा माझी मामी स्वतःचं सांगीतिक शिक्षण, घरी चालवलेले संगीताचे वर्ग आणि एका जॉईंट फॅमिलीमध्ये असणाऱ्या प्रत्येक कौटुंबिक जबाबदारी, अगदी आपले सणवार, कुळाचार, हे सगळं ती अतिशय लीलया सांभाळत असे आणि अत्यंत हसतमुख चेहऱ्याने. कधीही कुठल्याही प्रकाराचा तणाव ती घ्यायची नाही, टेन्शन कधी घ्यायची नाही. ह्याच्या जोडीने माझ्या मामाचं जे अत्यंत व्यस्त असं सामाजिक
एक त्याचं आयुष्य होतं, त्यामध्ये सुद्धा तिने त्याला अत्यंत तितकीच समर्थपणे साथ दिली आहे. कारण एखादा माणूस जेव्हा सामाजिक कार्यामध्ये गुरफटलेला असतो तेव्हा त्याच्याबरोबर येणारे पाहुणे रावळे आणि सतत राबतं असणारं घर, हे घरसुद्धा तितकंच व्यवस्थित सांभाळणं, हसतमुखाने प्रत्येकाचा पाहुणचार करणं, हे खरंच तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि ही अजून एक गोष्ट पुढच्या पिढीने तिच्याकडनं शिकण्यासारखी आहे. आज वयाच्या 70रीतसुद्धा मामीनी स्वतःमधला कलाकार अत्यंत ताजातवाना ठेवलेला आहे. अत्यंत व्यस्त असं आयुष्य ती जगते आहे. तिला रिटायरमेंट माहीत नाही आहे आणि तिला कधी ती येऊही नये हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आणि इथून पुढे सुद्धा तिचा सांगीतिक प्रवास असाच बहरत राहावा, ह्याच शुभेच्छा. धन्यवाद. सांसारिक दैनंदिन कर्तव्य बजावताना त्यातही एखादा सूर शोधून लय मिळवून शुभदा पावगी यांचा संगीताचा रियाज सुरू असल्याचे पावगी कुटुंबातील सगळ्यांनी कित्येकदा प्रत्यक्ष अनुभवले आहे. जगण्यातल्या विसंगतीकडे दुर्लक्ष करून फक्त संगीत जवळ ठेवल्याने सूर आणि लय यांना बांधून ठेवलेला संसार सुरळीत झाला नसता तरच नवल. शुभदा पावगी यांनी तो यशस्वीपणे केला. अपत्यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात झाली आणि शुभदा पावगी यांच्या औपचारिक संगीत शिक्षणाची सुरुवात झाली. घरातील ज्येष्ठांना प्राधान्य देत विशारद पदवी प्राप्त झाली आणि मुलांच्या म्हणजे निकेत आणि अमिता यांच्या शिक्षणाला प्राधान्य देत संगीत अलंकार पदवी प्राप्त झाली. यासोबतच घरंदाज गायकीचे धडे गिरवले जात होते. रोजचा रियाज सुरू होता. संगीताकडे बघण्याचा चिंतनशील दृष्टिकोन विस्तारण्यासाठी धडपड सुरू होती. डोंबिवली चर्चगेट, डोंबिवली विलेपार्ले, डोंबिवली वाशी, डोंबिवली बदलापूर यापैकी एक प्रवास रोजचा होता आणि त्याच सुमारास विद्यादान सुरू झाले. त्यामागे अर्थार्जन हा हेतू कधीच नव्हता, पण व्यावसायिक दृष्टिकोन जबर होता. सकाळ संध्याकाळ सांसारिक जबाबदाऱ्या, ज्ञानार्जन करण्यासाठीचा रोजचा प्रवास, रियाज एवढं सगळं करून रोजच्या संध्याकाळी शुभदा पावगी यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेता घेता जगण्याचेही अनौपचारिक संस्कार घेतले असतील यात शंका नाही. नमस्कार, मी सौ आसावरी विनोद पुराणिक. आमच्या पावगीबाईंचा सहवास गेले 25 वर्ष मिळत आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. ह्या 25 वर्षामध्ये एक परफॉर्मर म्हणून किंवा गुरु म्हणून त्यांच्याकडून वेगवेगळे धडे आम्ही घेत असलो तरी त्यापेक्षाही अजून काहीतरी वेगळं त्यांच्याकडून आम्हाला मिळत होतं. ते म्हणजे स्त्री कलाकारासाठी खूप अवघड असलेलं असं घर किंवा वेगळं आपलं करिअर सांभाळताना गृहिणी म्हणून, बायको म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणं खूप कठीण होऊन जातं. पण आमच्या बाई हे म्हणजे अगदी आदर्श उदाहरण आहे की जे कुणावर अन्याय न होऊ देताना, कुठलंही काम गिव्हअप न करताना, दोन्हीचा समन्वय साधून दोन्हीला न्याय देण्याचा प्रयत्न करत आपली अतिरिक्त ऊर्जा वापरून आपला कलेचा व्यासंग कसा जपायचा, तो वाढवायचा, हे आम्ही आमच्या बाईंकडून कायमच बघत आलो आहे. आणि ते आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं ठरलं. तर अशा आमच्या या बाई, त्यांचा हा खूप वेगळा असा पैलू आम्हाला आमच्या आयुष्यासाठी दिशादर्शक म्हणून, मार्गदर्शक म्हणून, आधारस्तंभ म्हणून लाभला आहे. गुरु आणि शिक्षक, शिष्य आणि विद्यार्थी यांच्या संकल्पना आणि व्याप्ती वेगळ्या असतात. यापैकी एकासाठी सराव आवश्यक असतो तर दुसऱ्यासाठी आवश्यक असते ती साधना. या पिढीच्या मंडळींच्या साधनेची शिस्त पारंपरिक होती आणि लौकिक किंवा व्यावसायिक यशाचे महत्त्व एकंदरीत समाजात वाढत चालले असताना या मंडळींनी स्वतःच्या साधनेचे साध्य मात्र अविचल ठेवले. शास्त्रीय संगीतातील शास्त्र, व्याकरण, मूल्य आणि अभिजातता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. शुभदा पावगी
यांनी सगळे नातेसंबंध आनंदाने जपत येणाऱ्या प्रत्येक दिवसात शास्त्रीय संगीतातील शिष्य, विद्यार्थी, साधक, चिंतक, गुरु आणि शिक्षक या सर्व भूमिकांना समरसून न्याय दिला. ती तळमळ आणि ध्यास शब्दबद्ध करणे कठीण आहे. नमस्कार, मी मधुरा देशमुख. शास्त्रीय संगीताचं विशारदपर्यंतचं माझं शिक्षण हे आदरणीय शुभदा पावगीबाई यांच्याकडे झालं. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून संगीताचे आणि अर्थातच बाईंनी केलेल्या संस्कारांपैकी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. रागदारीमध्ये सूर, ताल, लय, रागाचे स्वरूप आणि त्याची रमणीय पेशकश हे एकत्र चालू असतं. अर्थातच गायकाने अष्टावधानी असणं हे खूप गरजेचं ठरतं. हाच गुण मी माझ्या दैनंदिन आयुष्यात अंगी बाणण्याचा प्रयत्न करते. गाण्याने आणखीन एक शिकवलेली गोष्ट ती म्हणजे शिस्त. प्रत्येक सूर कसून लावणं, रागाचं स्वरूप स्पष्ट होईपर्यंत त्याचा रियाज करत राहणं, तो आळवणं हे बाईंनी आमच्याकडून करून घेतलं आणि त्यामुळे ह्या शिस्तीचा परिणाम म्हणून आम्ही शैक्षणिक वाटचाल नीट पार पडू शकलो. 10वी, 12वी, इंजिनिअरिंग, एमटेक असे हे माझे शैक्षणिक माइलस्टोन्स मी उत्तम यश संपादन करून पार पाडू शकले. गाण्यात मुळात असते ते सृजनात्मकता. ती फक्त गाण्यापुरती मर्यादित नसून आत्ता माझ्या तंत्रज्ञानाच्या जगात किती महत्त्वाची आहे, तो विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे मला आत्ता उमगतं आहे. बाई, तुम्ही घेतलेली तालीम ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. मैफिलीला जाऊन गाण्याचा आस्वाद घेणं, एखादा सूर कळला की तो आनंद अवर्णनीय असतो. तुमच्या शिकवणीमुळेच हे शक्य झालं आहे. तुमचा हा स्वराशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो. बाई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप उत्तम दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि धन्यवाद. या सर्व भूमिकांमध्ये भर पडली संगीत समीक्षक या आणखी एका भूमिकेची. जवळपास 2 दशके ही भूमिका पार पाडताना अचाट मुसाफिरी सुरू झाली. विद्याग्रहण, चिंतन, रियाज, विद्यादान यासोबत अक्षरशः प्रत्येक शनिवारी रविवारी ठिकठिकाणच्या संगीत मैफिलींना उपस्थित राहणे आणि जागरणे करूनही समीक्षात्मक लिखाण, वृत्तपत्रीय शिस्त आणि वेळापत्रक यांचे काटेकोर पालन करत वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोचवणे अशी धमछाक करणारी कसरत लीलया साजरी झाली. सुरुवातीला सौ मंजुषा दाते, त्यानंतर पंडित गजानन बुवा जोशी, त्यानंतर त्यांच्याच सल्ल्याने विदुषी शुभदा पराडकर, पंडित उल्हास कशाळकर, डॉक्टर प्रभा अत्रे आणि त्यानंतरच्या काळात पंडित वीरा आठवले अशा दिग्गजांचे सांगीतिक मार्गदर्शन, समीक्षक या भूमिकेतून साध्य होणारा अनेक दिग्गजांचा सहवास, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीकांत पावगी यांच्यासह घरी येणाऱ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील खऱ्या अर्थाने दिग्गज मंडळींचा सहवास, बहरलेले सामाजिक जीवन आणि प्रिय शिष्यांचा तजेला या सर्वांमुळे 1980-1990ची 2 दशके हा पावगींच्या आयुष्यातील जणू सुवर्णकाळ होता. पती श्री श्रीकांत पावगी यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला नवे वळण लागले आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील डोंबिवली शहरातील वाटचाल बाजूला ठेवून हे दाम्पत्य बडोदा आणि त्यानंतर चंदीगड येथे काही वर्षे स्थायिक झाले. सांसारिक कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शुभदा पावगी यांच्यातील एक त्यागिनी जणू या काळात उजळून निघाली. नमस्कार, मी अभिषेक कुमार. बाईंचा सहवास मला गेले 18 वर्ष लाभत आहे. मी 11वीत असताना बाईंकडनं गाणं शिकायला लागलो. त्या काळात बाई फक्त त्यांच्या फिमेल विद्यार्थिनींनाच शिकवत होत्या आणि मला बाईंचा पहिला पुरुष विद्यार्थी बनण्याचं भाग्य प्राप्त झालं. बाईंचं गाणं जितकं स्वच्छ आणि निर्मळ, तितकंच त्यांची शिकवण्याची पद्धत स्वच्छ, स्पष्ट आणि सौम्य असल्याकारणानं मला त्यांच्याकडनं भरभर विद्या ग्रहण करणं सोपं झालं. बाईंनी इतकी भरभरून विद्या दिली की मला ते सगळं घेता आलं नाही असं मला कित्येक वेळा जाणवतं.
संगीत अलंकार तसंच MA इन म्युझिक आणि कलकत्त्याच्या ITC SRA संस्थेमध्ये माझी म्युझिकल स्कॉलर म्हणून निवडणूक बाईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसंच गांधर्व विद्यालय वाशी, हम्पी उत्सव, चेन्नई आणि पूर्वोत्तर राज्य मिझोराममध्ये झालेल्या माझ्या सांगीतिक कार्यक्रमांसाठी बाईंनी मला उत्तम मार्गदर्शन दिलं. रागाची शुद्धता आणि लयबद्धता असं गाणं बाईंचं असल्या कारणानं आम्हा शिष्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम समज बाईंकडनं मिळाली. बाई त्यांच्या शिष्यांवर खूप प्रेम करत आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणीही सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन देत. बाई आणि पावगी काका आमच्यासाठी खूप मोठे आदर्श म्हणून उभे आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभो अशी ईश्वराचरणी माझी प्रार्थना. धन्यवाद. घर, कुटुंब आणि शिष्य असे बरेच विरह सहन केले गेले. संगीताचा विरह शक्यच नव्हता. कन्येचा जीवनसाथी या रूपात जावई श्री मंदार गोखले कुटुंबात सामील झाले. श्रीकांत शुभदा पावगी या जोडीने कुटुंबाला दिलेल्या सांगीतिक वळणावर अमिता मंदार या जोडीने वाटचाल सुरू केली आणि आज या दाम्पत्याने या मार्गावर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यथावकाश स्नुषा ज्योत्स्नाचे आगमन पावगी कुटुंबात झाले. संगीताची आवड जोपासत शास्त्रीय संगीताचे धडे घेणाऱ्या सुनेवर शुभदा पावगी यांनी स्वतःचे गुरुपण जराही न लादता सुनबाईंमधील संगीत शिक्षिकेला प्रोत्साहन दिले. संगीत शिक्षणासाठी पूरक वातावरण होतेच. त्यामुळे एका एप्रिल महिन्यात पावगी झालेल्या ज्योत्स्नाने जून महिन्यात विद्यादान सुरू केले. सुनेच्या प्रापंचिक कर्तव्यातील अपत्य संगोपन यासारख्या बाबींचा भार शुभदा पावगी यांनी अगत्याने सहर्ष उचलला. आज सादर होणारी संगीत मैफल ही त्या योगदानाचाही एक आविष्कार आहे. नमस्कार, मी अमित जांभवडेकर. बाईंकडे गाणं शिकलो 2012 ते 2019 दरम्यान, म्हणजे माझ्या वयाची 25 ते 32 अशी 7 सलग वर्ष. वेल सेटल्ड, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं, चांगला जॉब होता, 2 ते 3 देश फिरून झालेले, सर्व काही व्यवस्थित होतं. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी एक हुरहुर लागायची की आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे. काय ते समजायला मार्ग नव्हता. आणि हे जे मिसिंग होतं तेच मला गाण्यातून मिळालं. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध, आठवड्याचे 2 तास फक्त माझे, आणि स्वशोधनाचे माध्यम असायचे वेगळे वेगळे राग. 2013 ते 16 3 वर्ष मी जॉब सांभाळून MBA केलं. मी राहायला डोंबिवलीला, ऑफिस अंधेरी, कॉलेज विद्याविहार, सोमया. सलग 3 वर्ष एकही सुट्टी नाही की एकही दिवस घरी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते 3 वर्ष मला कुठेच दम लागला नाही की थांबावं असं वाटलं नाही. कारण आठवड्याचे 2 तास माझं जे गाण्याच्या क्लासमध्ये चार्जिंग चालायचं ना, ते मला अख्खा आठवडा पुरायचं. 2018मध्ये लग्न झालं, 2019मध्ये घाटकोपरला शिकावं लागलं, पण गाणं सोडलं नाही. बाईंची चिकाटी आणि माझा प्रतिसाद. गाण्याने मला काय शिकवलं, आयुष्य हळूवार उलगडायचं कसं आणि ते उलगडताना आनंद कसा घ्यायचा. दरवेळेस परिस्थिती कालातल्या बंदिशीसारखीच असेल असं नाही. कधीतरी अचानक 3ऱ्या किंवा 11व्या मात्रेत उडी मारून समेवर यायची तयारी ठेवायची. ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी खूप कोमल गंधार भेटतील. दरबाराच्या गंधाराकडे कधी जायचं आणि मालकंसच्या गंधाराकडे कधी जायचं हे कळलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज केदार बहार सारखी मनस्थिती नसेल. कधीकधी बागेश्रीचा उदासपणा पण तटस्थपणे अनुभवता आला पाहिजे. गाण्याने आयुष्यात जिवंतपणा कसा आणायचा ते शिकवलं. नेहमीच्या कामात नाविन्यपूर्ण दृष्टीने कसं बघावं ते शिकवलं. आणि पावगीबाईंनी, माझ्या गुरूंनी मला काय दिलं, पंख दिले, आत्मविश्वास दिला आणि संगीत विश्वातलं दालन उघडं करून दिलं. रियाज कर, पंखात बळ आण आणि विहार कर. हवं तेव्हा, हवं तिकडे, हवा तसा. काही काही ऋणांमधून बाहेर येणं शक्य नसतं आणि शहाण्या माणसाने तसा प्रयत्नही करू नये. धन्यवाद. संगीताच्या अथांग सागराचा वेध घेणाऱ्या कुटुंबातील नातू चिरंजीव अर्चित खगोलशास्त्र या आणखी एका अमर्याद अथांगतेचा ध्यास घेऊन वाटचाल करतो आहे. नात चिरंजीव रमणी ही सुद्धा सूर, लय, ताल यांच्या सानिध्यात स्वतःची शैक्षणिक आणि सांगीतिक वाटचाल करत आहे. कृतार्थतेसाठी आणखी काय हवं असतं ना. आज शुभदा पावगी 70 नंतरचे निवृत्त जीवन व्यतीत करत आहेत. मर्यादित स्वरूपात विद्यादान सुरू आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि विविध विषयांवरील वाचन अखंड सुरू आहे. विद्यार्थी ही भूमिका
अजूनही संपलेली नाही. भारतभर आणि विदेशातही भ्रमंती करून झाली आहे. भ्रमंतीच्या सर्व क्षमतांचा कस लागणारी मानसरोवर कैलास परिक्रमा देखील 2013 पूर्ण झाली आहे. शुभदा पावगी यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग निश्चितच आले होते, पण प्रखर बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा, अजोड शारीरिक क्षमता आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता या दैवी देणग्यांच्या सहाय्याने त्यावर मात केली गेली. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सहजपणे आणि आनंदाने सामोरे जाणाऱ्या या दाम्पत्याचा गौरव करायला हवा आणि संगीताप्रमाणे हा सुद्धा वारसा पुढे जात राहायला हवा